मुंबई तसेच शासकीय तंत्रनिकेतन कराड मी प्रवेश प्रक्रिया 2025-26 जिल्हा नोडल अधिकारी म्हणून माझे सर्व सहकारी तसेच सातारा जिल्हा तसेच सांगली जिल्ह्यातील माझ्या जवळच्या तालुक्यातील माझ्या सर्व अभियांत्रिकी तसेच पॉलिटेक्निक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माझे प्राचार्य यांच्या वतीनं जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्याचे प्रतिनिधी प्रिंट मीडिया तसेच टेलिव्हिजन मीडियाचे सन्माननीय प्रतिनिधी यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। तसेच आभारी मानतो की शॉर्ट नोटीसवर आमच्या विनंतीला मान देऊन आपला बहुमूल्य वेळ आमच्या या 2025-26 च्या पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने आपण दिला। मी स्वागत करतो सर्व सन्माननीय प्राचार्य प्राध्यापक देवी सर धर्मवीर बाबूराव पॉलिटेक्निक सातारा, प्राध्यापक डॉक्टर गुजर सर प्राचार्य जयवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक रेटरे बुद्रुक कराड, डॉक्टर मोहित सर प्राचार्य अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक सातारा, सन्माननीय प्राध्यापक देशपांडे सर सातारा पॉलिटेक्निक सातारा, प्राध्यापक डॉक्टर गावडे सर प्राचार्य यशोदा टेक्निकल कॅम्पस अँड पॉलिटेक्निक सातारा, प्राध्यापक किनीकर सर प्राचार्य प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्निक, अध्यक्ष प्रवेश प्रक्रिया समिती तसेच माझे सर्व विभाग प्रमुख आणि सहकारी मित्र हो, मी या संस्थेचा प्राचार्य तसेच आपला निवेदन केलंच आहे की कशा पद्धतीनं या डिप्लोमा इंजिनिअरिंग अभियांत्रिकी पदविकाचे प्रवेश होत आहे। खरं तर आमच्या प्रवेश प्रक्रियेच्या अध्यक्ष महोदयांनी डिटेलमध्ये सांगितलंच आहे की शिक्षण खरं तर मग ते व्यावसायिक शिक्षण असू दे किंवा जे परंपरेने चालत आलेलं पारंपरिक शिक्षण असू दे, आपला हा शिक्षणाचा गाभा महाराष्ट्र राज्य खरं तर सर्व देशभरातील शिक्षणाला दिशा नेहमीच देत आलेला आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पवित्र स्फूर्तीनं पावन झालेल्या त्या विद्यानगरीमधून खरं तर आपण कित्येक वर्षे 1957 पासून आपण हे अभियांत्रिकीचं शिक्षण घेत आहोत। मला आनंद आहे की आमचे सन्माननीय संचालक डॉक्टर विनोद मोहितकर सर तसेच पुणे विभागाचे रिजनल जॉईंट डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर डी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेली कित्येक वर्षे या पदविका अभियांत्रिकी या प्रवेश प्रक्रिया आपण राबवत आहोत। आपण बघितलंच असेल की साहेब उल्लेख केला की आपण जी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवतो ती फक्त आता अभियांत्रिकी प्रवेशापुरती मर्यादित न राहता यावर्षी आपण बघितलं असेल की 11वी साठी देखील ही प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न होतोय। ज्या पद्धतीनं आमचं तंत्र शिक्षणालय उच्च तंत्र शिक्षण विभाग असतील, आमच्या ज्या 44 शासकीय अभियांत्रिकी पदविका संस्था असतील आणि याबरोबरच आमच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून ज्या अनुदानित पदविका तसेच पदवीच्या संस्था असतील, त्याबरोबरच सेल्फ फायनान्सिंग ज्या संस्था आहेत राज्यभरामध्ये असंख्य संस्था असतील त्या आमच्या खांद्याला खांदा लावून अतिशय चांगल्या पद्धतीनं ही प्रवेश प्रक्रिया राबवत आहेत। आणि आपण बघितलं असेल की आपल्या समाजातील असे घटक की ज्यांच्या घरातून
10वी नंतर कधी मुलगा बाहेरच पडला नाही, मुलगा किंवा मुलगी बाहेरच पडली नाही, अशा समाजातील तळागाळातील घटक देखील आता या प्रक्रियेत सामावून आपला स्वतःचं करिअर घडवत आहे. फक्त स्वतःच करिअर घडवत नाहीत असं नाही, तर आपल्या कुटुंबाला पुढं नेत आहेत. आणि यातून आपल्याला दिसत असेल की आपला देश आम्हाला वाटतंय 5व्या क्रमांकाचा, जर आपण बघितलं फायनान्शियल स्टेटसमध्ये, तर 5व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. आणि यामध्ये जर सगळ्यात कोणाचं योगदान महत्त्वाचं असेल तर मला वाटतं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण सर्व जे आमचे सहकारी आहात, की दृकश्राव्य माध्यम असतील, प्रिंट मीडिया असेल किंवा टेलिव्हिजन मीडिया असतील, तर हे जे आपण अतिशय निर्लसपणे आपण जो आम्हाला पाठिंबा देऊन समाजातल्या जडणघडणीमध्ये आपण जे योगदान देत आहात त्याबद्दल खरं तर आपलं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आत्ताच आमचे अध्यक्ष पिशे सरांनी खरं तर विस्तृतपणे सांगितलं. आमच्या डॉक्टर निकम मॅडम असेल, त्यांनी आपल्याला सर्व प्रवेश प्रक्रियेचं डिटेलमध्ये कशा पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते ते आपल्यापर्यंत पोहोचणं देखील महत्त्वाचं आहे. माझे सहकारी सहाय्यक नोडल अधिकारी डॉक्टर राम शिंदे सर, कांबळे मॅडम, स्वाती जाधव मॅडम या सर्व सहकार्यांनी अतिशय चांगले परिश्रम घेऊन खरं तर ही आपली पत्रकार परिषदेसाठी प्रयत्न केले. खरं तर आपल्याला माहितीच आहे की आम्ही जेव्हा एक शासकीय सिस्टीममध्ये काम करत असतो त्यावेळेला किती मनुष्यबळ आहे त्याच्यापेक्षा किती शासनाच्या नियमाबरोबर आम्ही काम करत असतो हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी खरं तर प्राध्यापक पिशे सर आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कमी कालावधीत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली. माझे सहकारी विभाग प्रमुख मेकॅनिकल इंजिनिअरिंग डॉक्टर शिमेकरी सर तसेच प्राध्यापक भट सर देखील उपस्थित आहेत. तर त्यांनी देखील या आमच्या प्रक्रियेला प्रवेश प्रक्रियेला आणि हे आपल्या समाज माध्यमांना चांगल्या पद्धतीनं काम करता यावं यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. मित्र, जेव्हा आपण इयत्ता 10वी नंतर आपल्या समाजातील विद्यार्थिनी घडत असतात तेव्हा जसं आपण म्हणतो की 10वी नंतर 16 वर्षाची मुलं असतात आणि साहजिकच आहे जेव्हा त्याला 80-90% 95% गुण मिळवून तो 10वीची परीक्षा पास होतो तेव्हा निश्चितपणाने 10वी नंतर लगेचच व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळावं की शास्त्र विभागाचं 11वी 12वी करून नंतर मग या व्यावसायिक शिक्षणाकडे वळावं हा मोठा प्रश्न खरं तर आजच्या समाजातील आपल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडलेला असतो. आणि त्यासाठी खरं तर आजची ही आपली जी चर्चा आहे ती महत्त्वाची आहे असं मला वाटतं. बाकीच्या सर्व विषयांना अतिशय सक्षमपणे प्राध्यापक पिशे सर तसेच त्यांच्या प्रेझेंटेशनमधून निकम मॅडमनी त्याला उपाव केलेलाच आहे. फक्त मी आता ह्या मुद्द्याकडे वळतो की जेव्हा 10वी नंतर त्या करिअर घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना वळायचं असतो तेव्हा आपण बघतो की अतिशय IIT JEE असेल, नीट असेल अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या क्लासेस राबवणाऱ्या संस्थांचं देखील मोठा आजकाल जाळं तयार झालेलं आहे. आणि त्यामुळं पालकांच्या मनात असा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे की अरे 10वी नंतर एवढ्या लहान वयात कोवळ्या वयात जर त्याला व्यावसायिक शिक्षण जे कदाचित इंग्रजीमध्येच दिलं जातं असा कदाचित त्यांचा दृष्टिकोन असू शकतो. तर मला या निमित्तानं असं सांगायचं आहे की जेव्हा तो 10वी मधून मुलगा व्यावसायिक शिक्षणाकडे वळतो तेव्हा त्याला इंग्रजीचंच पूर्णपणे ज्ञान असणं गरजेचं आहे असं नाही. तर महाराष्ट्र राज्यानं आपला उच्च व तंत्र शिक्षण विभागानं गेल्या 2-3 वर्षापासून असा एक मुद्दा ठेवलेला आहे, असा एक मुलांच्या पुढे ऑप्शन ठेवलेला आहे, आमच्या संस्थांच्या पुढेही असा ऑप्शन ठेवलेला आहे की त्याला इंग्रजी बरोबरच मराठीमधूनही शिक्षण घेता येईल किंवा त्यानं उत्तर लिहिताना देखील एखादा शब्द अडचणीचा असेल तो त्यानं त्या पद्धतीनं जर ते स्पष्टीकरण मराठीतून दिलं तरी देखील ते ग्राह्य धरलं जाईल अशा पद्धतीचा आपण गेल्या 3-4 वर्षापासून उपक्रम राबवत आहोत. आणि आपल्या मराठी भाषेला राष्ट्र भाषेचा दर्जा मिळाला
ते आपल्याला विहित असेलच. मराठी भाषेमधून आपल्या मातृभाषेतून शिक्षण द्यायचं हा आपल्या सर्वांचाच त्या दृष्टिकोन आहे आणि त्यासाठीच या व्यावसायिक अभ्यासक्रमांचा देखील कशा पद्धतीनं आपल्याला शिक्षण देता येईल याकडेही आपण बघू शकतो. मला या निमित्तानं आपल्याला आव्हान आहे की आपण हा देखील मुद्दा आपण समाजातील वेगवेगळ्या घटकापर्यंत पोहोचवावा. अर्थात याला काही मर्यादा देखील आहे, कारण जेव्हा मी म्हणतो की मराठीतून द्यायचं, आत्ताच माझे पत्रकार बांधव माझ्याशी अनौपचारिक चर्चा करत होते, तेव्हा मी जेव्हा म्हटलो की पदवी का अभियांत्रिकी असं शीर्षक द्या, परत मला अडचण वाटली की अरे त्यांना कळेल की नाही डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि पदवी का अभियांत्रिकी. शेवटी मी राहून म्हणालो, त्यांना विनंती केली की अरे तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंग लिहा, आता समाजातील वेगवेगळ्या घटकांना कळणार नाही, पालकांना विद्यार्थ्यांना की डिप्लोमा वेगळा आणि पदवी का अभियांत्रिकी काय. किंवा आम्ही म्हणतो की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, जेव्हा त्याचं मराठीत भाषांतर करतो आपण तेव्हा काहीतरी क्लिष्ट प्रणाली तयार होते, म्हणून त्याला अडचणी आहेत, त्याला मर्यादा आहेत, हे देखील तितकंच करायचं. तरी देखील आम्ही प्रामाणिकपणे उच्च व तंत्र शिक्षण आमचा विभाग आहे मंत्रालयातला, त्या विभागाच्याकडून आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य घेऊन आम्ही तो राबवत आहोत. काही अभ्यासक्रम देखील, पाठ्यपुस्तकं देखील मराठी भाषेतून तयार होत आहेत, तयार करण्याचं काम सुरू आहे. यानंतरचा मुद्दा असा राहिला की त्यांना 11वी-12वी करून डिग्री इंजिनिअरिंग करावं की 10वी नंतर केलं. जो सामाजिक प्रश्न पिशे सरांनी अतिशय महत्त्वाचा आहे तो त्यांनी आपल्यासमोर मांडला की सामाजिक प्रश्न देखील आहे. आजकालच्या मुलं मुली एका बरोबरीनं शिकतात, किंबहुना विद्यार्थ्यांच्या पेक्षा विद्यार्थिनी 2 पावलं पुढंच असतात आणि त्यामुळं पालकांचं देखील असं आहे की आपल्या पिढी गेली, पुढच्या पिढीला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं शिक्षण मिळावं म्हणून ते पदवी घेतात, पदवीनंतर पदव्युत्तर शिक्षण घेतात. आणि जर हे विद्यार्थी डिप्लोमा घेऊनच थांबले तर तुमच्या अडचणी, सामाजिक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि एक प्रेस्टिजचा पण मुद्दा समाजामध्ये कुठंतरी आपल्याला देखील जाणवतो, आमच्यापेक्षा कदाचित तुम्हाला तो प्रखरपणे जाणवत असावा. तर यातून एक मी आपल्याला सांगू इच्छितो की जसं आमच्या काही वक्त्यांनी सांगितलंच की डिप्लोमामध्ये 3ऱ्या वर्षाला असतानाच विद्यार्थ्यांना ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या नोकरीची संधी देत आहेत, 12-13 लाख पॅकेजवर वार्षिकपर्यंत देत असतात, तर त्या बहुराष्ट्रीय कंपन्या नुसती त्यांना नोकरी देऊनच थांबत नाही. कदाचित ही संधी डिग्री होणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळू शकते असं नाही, पण ह्या विद्यार्थ्यांनी जर त्या बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये आणि आमच्या 40-50-60% वर विद्यार्थ्यांना त्या कंपन्या येऊन त्यांना ऑफर देतात. फक्त अडचण अशी असते की आम्हाला जाणवली की ते विद्यार्थी तो जॉब स्वीकारत नाही. पालकांचाही रेटा असतो, समाजाचाही रेटा असतो की त्यांना डिप्लोमा करून डिग्री करावी लगेच आणि ती चांगली ऑफर आहे, चांगल्या कंपन्या, मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांना चांगलं पॅकेज देऊन ऑफर देत असतात. तरी देखील या रेट्यामुळे समाजाच्या प्रतिष्ठेपायी कदाचित ते स्वीकारत नाही. तर त्यासाठी आता या वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्या असतील, त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये जर विद्यार्थ्यांनी तो जॉब स्वीकारला तर ह्या बहुराष्ट्रीय कंपन्याच चांगल्या IIT सारख्या संस्था, शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांच्याबरोबर टायअप करून, त्यांच्याबरोबर द्विपक्षीय करार करून नोकरी चालू असतानाच त्यांचं त्या क्षेत्रातलं, कोणत्याही क्षेत्रातलं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असू दे, कॉम्प्युटर असू दे, सिव्हिल असू दे, त्या क्षेत्रातलं त्यांचं पदवीचं शिक्षण होईल याची काळजी घेत आहे. खरं तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे, सामाजिक देखील आहे. मला या निमित्तानं माझ्या सर्व मीडियाच्या सहकार्याला विनंती राहील की हा मुद्दा आपण निश्चितपणानं वेगवेगळ्या समाजातल्या स्तरामध्ये करावा, जेणेकरून मोठ्या प्रतिष्ठेपायी त्या पुढच्या पिढ्यांचं नुकसान होणार नाही. नाहीतर आपण 1947 पासून बघतोय की आपण डेव्हलप्ड कंट्री म्हणून व्हावं, पण आपण एवढे सगळेजण प्रयत्न करून देखील आपल्याला अजूनही तो टॅग मिळवता येत नाही. पर्यंत जाणं खरं तर हा फार मोठा फरक आहे आणि तो फरक जर आपल्याला काढायचा असेल तर सर्व समाजातल्या घटकांना, वेगवेगळे जे घटक आहेत, जी पहिली पिढी आहे 10वी नंतर या 5वी पर्यंत येणार आहे, तर त्या सगळ्यांना आपण हातभार लावून निश्चितपणानं प्रगतीपथावर नेऊ शकतो. इतकी क्षमता
या वाघिणीच्या दुधात या अभियांत्रिकीच्या शिक्षणात आहे असं माझं आणि माझ्या सहकाऱ्यांचं ठाम मत आहे आणि त्यासाठी आपला हातभार हा निश्चित लागावा असं मला वाटतं. मित्र, अजून एकच मुद्दा घेतो आणि मी थांबतो. याबरोबरच जी पदविकाचे अभियांत्रिकीचे वेगवेगळे पदविका आहेत, तर आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण मला वाटतं 3270च्या आसपास आमच्या ज्या 12 संस्था आहेत आणि याबरोबरच मला वाटतं जयवंत इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक, खरं तर ते कराडमध्येच येतं, पण काय झालंय की त्यांचं जे संस्था आहे ते सांगली जिल्ह्यात येते, पण त्यांचा सगळा जो कामाचा व्याप आहे तो मला वाटतंय कराडमध्येच आहे. तर त्याचं एक 300 जागा अशा मला वाटतं एक 35च्या आसपास आपल्याकडे प्रवेश क्षमता आहे. आणि आजच्या तारखेला म्हणजे काल संध्याकाळपर्यंत जी अर्ज आलेले आहेत आपल्याकडे ते जवळपास 5000च्या आसपास झालेले आहेत. तर मला वाटतं हा ओढा बघता इच्छुक विद्यार्थ्यांचा आपली जी मुदत आहे ती 26 जूनपर्यंत वाढलेली आहे. तर निश्चितपणाने अतिशय चांगल्या पद्धतीनं हे अर्ज घेणार आहेत आणि हा उत्तम प्रतिसाद बघता प्रवेशासाठी देखील चढावड होणार आहे. जे आवडीचे जे शाखा आहेत ते मिळवण्यासाठी निश्चितपणाने तो एक चढावड लागणार आहे असं मला वाटतं. पण माझा सर्वांना आव्हान आहे की 5000 जे आपल्या जिल्ह्यामध्ये अर्ज आलेले आहेत ते अजूनही वेगवेगळ्या घटकापर्यंत जर पोचलेले नसतील तर अजून यामध्ये 5000 विद्यार्थ्यांची वाढ होऊ शकते असं मला वाटतं. आणि यामध्ये माझ्या मीडियाच्या बांधवांना मला सांगायला आवडेल की माझ्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थांचे प्राचार्य देखील आता उपस्थित आहेत. तर त्या सर्व संस्था ज्या सेल्फ फायनान्सिंग संस्था आहेत त्या सर्व संस्थांचे जे संस्था प्रमुख आहेत, जे मॅनेजमेंट आहे, त्याचे सन्माननीय प्राचार्य आहेत, यांचं हे योगदान आपल्या जिल्ह्यातील व्यावसायिक शिक्षण चांगल्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे हे योगदान देखील फार महत्त्वाचं आहे. आणि ते योगदानाची पावतीच या लोकांच्या म्हणून मला वाटतं आज 18 जूनलाच मला वाटतं ह्या 5000चा आकडा मला वाटतं इतिहासामध्ये आपण पहिल्यांदा 2025 मध्ये आपण पार केलेला आहे. मी त्याबद्दल माझ्या सर्व जिल्ह्यातील संस्था ज्या अभियांत्रिकीच्या आहेत त्या प्राचार्य सन्माननीय प्राचार्यांचं मी अभिनंदन करतो यासाठी. आणि या सर्व कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथं आवर्जून आलात आणि हे जे आमचं जे प्रोजेक्ट सुरू आहे की 100% प्रवेश होऊन या अभियांत्रिकी शाखेमध्ये जास्तीत जास्त ज्या घटकापर्यंत हे शिक्षण पोचलं नाही त्या घटकापर्यंत जे अनटॅप्ड एरिया आहे तो पोचला पाहिजे. आणि तरच विवेकानंद जी शिक्षणाची व्याख्या करतात, शिक्षण म्हणजे काय, व्हॉट इज एज्युकेशन. तर शिक्षण म्हणजे जे एखाद्या व्यक्तीला समाजामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवेल. एवढंच म्हणून न थांबता विवेकानंद म्हणतात की नॉट ओनली टू स्टँड ऑन हिज ओन फीट, द एज्युकेशन इज दॅट विच इनेबल ए पर्सन टू स्टँड ऑन हिज ओन फीट. इथपर्यंतच थांबत नाही तर विवेकानंद म्हणतात की स्टँड ऑन हिज ओन फीट विथ हिज हेड हेल्ड हाय, म्हणजे ताठ मानेने जगायला शिकवेल असं जर काय असेल समाजामध्ये तर ते म्हणजे शिक्षण आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन आम्ही म्हणतोय व्यावसायिक शिक्षणामध्ये काम करणारे आम्ही लोक, आम्ही सगळे शिक्षक आणि माझे सर्व सहकारी, तर त्याच्या पुढे जाऊन आम्ही म्हणतो की व्यावसायिक शिक्षण असं जे काय आहे की ते 19व्या-20व्या वर्षीच टॅक्स नेम प्रमाणे त्या तरुण वयातच तो स्वतःच्या सर्व आशा आकांक्षांची पूर्तता करून स्वतःच्या कुटुंबाची देखील तो काळजी घेऊ शकतो आणि त्याच्या पुढे जाऊन 40व्या-35व्या वर्षी समाजाला काहीतरी परत देणं देऊ शकतो. असं जर काय असेल तर ते व्यावसायिक शिक्षण आहे. आणि मला वाटतं या निमित्तानं आपण सर्वजण हे सर्व आपण पुढे नेऊया. आतापुरतं आपण मर्यादित ठेवले की सातारा जिल्ह्यातील शिक्षणाला कशी दिशा देता येईल. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला माहीतच असेल की जो आपल्या राज्याचा तंत्र शिक्षण आहे त्याची नेहमी मदत
भारतभरातील वेगवेगळ्या राज्यातील तंत्रशिक्षण विभाग घेत असतात. त्या पद्धतीनं मला वाटतं की सातारा जिल्ह्यातील आपले जे संस्कार आहेत, सामाजिक असतील, आर्थिक असतील, शैक्षणिक असतील, ते सर्व शिक्षणात सर्व आपल्या सामाजिक विभागांची अशी जडणघडण झालेली आहेत, आपल्यावर संस्कार असे झालेले आहेत की निश्चितपणाने आपण इंट्रोवर्ड न होता एक्स्ट्रोवर्डपणे दुसरीकडे बघून सर्व समाजाला बरोबर घेऊन कशी उन्नती होईल आपल्या जिल्ह्याची आणि या समाजाची हे निश्चितपणाने बघू. परत एकदा आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.